दिला की नाही, त्यासाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. बरोबर, महिलांचा सन्मान आणि सत्कार आपण करायलाच पाहिजे. आपल्याला बायबलने हे शिकवलं की महिलांचा त्यांनी सत्कार करायला पाहिजे म्हणून. आणि त्या निमित्तानेच आपण आज संपूर्ण भक्ती ही महिला समाजासाठीच आपण घेणार आहोत. त्यासाठी मी परमेश्वराचे मनापासून आभार मानते. प्रेषित पौल रोमकरास पत्रामध्ये 6व्या अध्याय 12व्या वचनामध्ये म्हणतो की प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या महिला त्यांनी आपली भाषी ओळख करून दिलेली आहे. महिलांना मानाचं स्थान दिलेलं आहे. आपण दिनांतराला पाहतो की परमेश्वराने हवाबाईला जो तिच्या पापांचा शाप दिला होता, परंतु परमेश्वराने तरी देखील त्या शापातून मुक्त होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात म्हणजे नवीन करारामध्ये स्त्रीला मानाचं स्थान दिलं. म्हणजे कोणाला दिलं तर मरियेला. प्रभू येशू ख्रिस्ताची आई जी आहे ती मरिया. धन्य तुझ्या उदराचे फळ येशू, असा परमेश्वराने तिला तो मान दिलेला आहे. बरोबर, आपण जेवण करत असतानाही आपल्यालाही त्याच प्रकारचा मान देण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो. बरोबर, तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टी घडत असतात, परंतु त्यातही परमेश्वर तिला उंच करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा पुनरुत्थान झालं त्यावेळी त्याला पाहणारी पहिली स्त्रीच होती, तो तिला मान परमेश्वराने दिला. त्याचप्रमाणे सुवार्ता सांगणारी म्हणजेच प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, हे सुद्धा एका स्त्रीच्या द्वारेच परमेश्वराने सुवार्तेची घोषणा केली. तर अशाच प्रकारे स्त्रियांचा सन्मान आपल्या बायबलमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि अलायन्स मिशनमध्ये सुद्धा आपण आज पाहतो की बऱ्याच महिला असतील आज की त्यांनी पुढारी पण केलेलं असेल. आणि हीच गोष्ट आज आहे की मी महिला संघ अध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर संचालन करीत आहे आणि उभी आहे. हाच एक आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो की परमेश्वर आपल्याला तूच नव्हे तर मस्त कसं करतो. म्हणून परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. आता थोडा वेळ आपण परमेश्वराच्या गौरवासाठी एखादं गीत गाऊया. त्यासाठी मी जी वाकाला बोलवते आणि संपूर्ण महिला संघाला आमंत्रित करते. देवापासून आम्हाला धन्यवाद आणि सगळ्यांना महिला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आपण स्तुती आराधनेकडे जाऊया. त्याआधी छोटीशी प्रार्थना करतो. देवपा धन्य आहेस तू प्रभूजी, तू आज आम्हाला हा वेळ आणि संधी ही उपलब्धी तू आम्हाला दिलेली आहेस प्रभू. तुझ्या नावाला शतशः धन्यवाद देतो प्रभू. या समय परमेश्वर तिथे आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुला आबा बाबा म्हणून हात मारतो. परमेश्वर तिथे तू आमची स्तुती आणि आराधना तू कबूल कर परमेश्वर. धन्य येशू नावाचं गोड आणि पवित्र आणि सामर्थ्यशाली नावाने छोटीशी प्रार्थना केली म्हणतोय. आपण ही जी ब्लू बुक आहे आपल्याकडे त्याच्यातून पेज नंबर 49 काढलं. स्तुतीसाठी आपण गीत नंबर 63 आहे आपण काढू. मुक्ती दिला येशूने. सगळ्यांना येत असेल? पेज नंबर 49. मुक्ती दिला येशूला, शांती दिला येशूला, मुक्ती दिला येशूला, शांती दिला येशूला. येशू दयाचा करता सागर, येशू दयाचा करता सागर, येशू दयाचा येशू
स्त्रियांचा कल किंवा महिलांचा कल दुसऱ्या गोष्टींकडे असतो, परंतु परमेश्वराला काय पाहिजे आहे, आपल्या स्वभावामधून काय तो इच्छितो ह्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु आपल्याला वचन सांगतं की परमेश्वराची भय बाळगण्याची प्रशंसा होते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि परमेश्वराला साजेसे घेऊन आपल्या स्वभावातून म्हणा किंवा वर्तणुकीतून म्हणा आपल्याला ते दिसायला पाहिजे, जेणेकरून परमेश्वर त्या गोष्टींनी प्रसन्न होईल. परमेश्वराची स्तुती होतो. आपण आता मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत. आपण महिला संघासाठी प्रार्थना करायची आहे, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करायची आहे, ज्यांच्या परीक्षा चालू आहेत त्या सर्व लेकरांसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याचप्रमाणे जे कोणी आजारी डॉक्टर असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपण जी काही गीतगाऊन स्तुती केलेली आहे त्यासाठी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. येणाऱ्या वर्षासाठी सुद्धा आपण प्रार्थना करायची आहे आणि जर कोणाच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही आता सांगू शकता. जर कोणाच्या काही समस्या नसतील तर मी स्नेहल मॅडम यांना विनंती करते की त्यामध्ये तिच्या प्रार्थनेत जागा. Thank you, Jesus. We worship you. Hallelujah. देवप्पा, आम्ही खरोखर मनापासून तुझे आभार मानतो देवप्पा. ही सुंदरशी वेळ देवप्पा तू आम्हाला दिली आणि आज आम्ही सर्व देवप्पा इथे जमलेलो असताना देवप्पा आम्ही तुझं प्रेझेन्स देवप्पा इथे आहे, तुझी उपस्थिती देवप्पा इथे आहे आणि आम्ही पवित्र आत्म्याचं स्वागत करत आहोत. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो परमेश्वराच्या ठिकाणी. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि या पूर्ण देवप्पा चर्चसाठी आम्ही प्रत्येक फॅमिलीसाठी देवप्पा आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत आणि तुला सर्वांच्या देवप्पा गरजा माहीत आहे. तुला सर्व गोष्टी ठाऊक आहेत परमेश्वर. आणि खरोखर जेव्हा मी मनापासून प्रार्थना करतो देवप्पा, जेव्हा मी कळकळीने प्रार्थना करतो देवप्पा, तेव्हा तू आमची प्रार्थना ऐकतोस. आणि देवप्पा आमच्या मंडळीचे फारच सर्व देवप्पा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की तू देवप्पा त्यांना अधिक उंच करत आहे, त्यांना तुझ्या वचनामध्ये चालत आहे. त्यांच्या पूर्ण परिवारासाठी देवप्पा आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि ही उत्तमशी संधी देवप्पा त्यांनी या महिला संघाकरता देवप्पा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे की पूर्ण देवप्पा महिला संघाने देवप्पा ह्या आजच्या महिला दिनानिमित्त पार्टिसिपेशन करून देवप्पा अधिक आणि अधिक तुझ्या नावाचं गौरव देवप्पा व्हावं. खरोखर परमेश्वरा या महिला संघासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत की स्पिरिच्युअली देवप्पा आम्ही सगळ्यांनी वाढावं देवप्पा. हालेलुया. थँक्यू जीसस. आणि म्हणून तू आम्हाला सगळ्यांना सहाय्य कर. मंडळीतील सर्व लेकरांना देवप्पा आशीर्वाद कर. ज्यांचे एक्झाम सुरू आहेत त्या सगळ्यांना देवप्पा तू आशीर्वादित कर. त्यांना बुद्धिने आणि चातुर्याने भर देवप्पा की त्यांनी त्यांचे पेपर्स व्यवस्थित देवप्पा सॉल्व्ह करावे देवप्पा. त्यांच्या सोबत तू राहा. यंग देवप्पा जे यंगस्टर्स आहेत देवप्पा त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत देवप्पा की त्यांनी सुद्धा देवप्पा अधिकाने अधिक तुझ्या वचनामध्ये चालावं. आणि खरोखर त्यांना तू देवप्पा तू त्यांना दर्शनाद्वारे स्वप्नाद्वारे देवप्पा या सर्व यंगस्टर्स सोबत तू बोल परमेश्वर. अशी मी प्रार्थना करत आहोत देवप्पा. खरोखर पुन्हा एक वेळा जे लोक आजारी आहेत देवप्पा मला माहीत नाही आहे, पण अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करत आहे देवप्पा की तुझा आरोग्याचा हात देवप्पा मी त्यांच्यावर ठेव. आणि परमेश्वरा तू चमत्कार करणारा परमेश्वर आहेस. कारण मला थँक्यू जीसस. आणि आम्ही अशा अद्भुत चमत्कार देवप्पा आम्ही तुझे पाहत आहोत देवप्पा. मी ऐकतो देवप्पा आणि तू आमचा विश्वास देवप्पा अधिक आणि अधिक देवप्पा वाढवत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला सगळ्यांना देवप्पा तू आम्हाला टॅलेंट्स दिलेले देवप्पा की आम्ही तुझ्या वचनात वाढावं देवप्पा. आणि ह्या सर्व टॅलेंट्सचा उपयोग करून परमेश्वर तुझ्या राज्यात देवप्पा आम्ही अधिक आणि अधिक वाढावं म्हणून तू आम्हाला देवप्पा आमचा उपयोग करून घे. तुझं देवप्पा हे जे गॉस्पल आहे देवप्पा ते
देवप्पा तू आम्हाला सहाय्य कर देवप्पा, तुझं कार्य देवप्पा आमच्याकडून तू करून घे देवप्पा. धन्यवाद देतो आम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करतो देव. आणि ही पुढची जी सर्व्हिस आहे देवप्पा ती सुद्धा देवप्पा पूर्ण आशीर्वादित कर देवप्पा. आणि जसं देवप्पा सुंदर वेळ तू आम्हाला दिलेली देवप्पा त्याबद्दल पुन्हा एक पण आम्ही तुझा आभार मानतो. आणि ही प्रार्थना आम्ही येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू त्यांना आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला जे काही माहिती नाही आहे किंवा आपण त्या कधी ऐकत नाही दुर्लक्ष करतो त्या गोष्टींकडे, तर असंच काही महिला दिनाचं महत्त्व आपल्यासमोर घेऊन येणार आहे. त्यासाठी आपण त्यांना सांगितलं होतं, त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी मला लगेचच होकार दिला. त्यांना मी आमंत्रित करते शकलेला हे आमच्या थोरताळू पवित्र बाबा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो की आजचा प्रभू आज तू आमच्या आयुष्याला जोडलास आणि आपल्या सर्व महिलांना तू या ठिकाणी एकत्रित केलास, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वर देव बापा, आजचा दिवशी आम्ही प्रभू जे काही या ठिकाणी आनंद व्यक्त करणार आहे महिला दिनाचा प्रभू, आणि खरोखर आज प्रभू सगळ्या महिला उपस्थित झाल्या आणि प्रभू देव बाप्पा जे काही तुझा संदेश किंवा माझ्या ह्याच्यातून मी जी काही माहिती सांगणार ती सर्वांना तू समजू दे आणि सर्वांना ग्रहण करण्याची शक्ती दे. या ठिकाणी आता तुमचा ताब्यात घेतात, पुढील ताब्यात तुझ्या हातात घे आणि मला जे काही बोलायचं आहे माझ्या ओठाला आणि जिभेला तुझा स्पर्श करतो. येशूच्या नावात मागते म्हणून बोल आमीन. आजच्या महिला दिनानिमित्त माझ्याकडून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करते मी. आणि त्यानंतर माझं जे महिलांबद्दल जी मला माहिती आजच्या प्रायोजकांनी आणि पंचमहारांची काही मला आजची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानते. आणि मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगणार, जास्त पुढं काही जाणार नाही कारण पुढं संदेशसुद्धा आहे. तर माझी काही तयारी नाही आहे, परंतु एक जनरल म्हणून बोलणार आहे. तर आपल्याला महिला दिन का साजरा करावा लागला? महिला दिन म्हणजे काय की आपल्याला ही 8 तारीखच का काढण्यात आली? महिला म्हणजे काय? ममता, ममता देणारी. म्हणजे ममता देणारी आणि ही म्हणजे हिंमत देणारी. आणि ल म्हणजे आपल्याला लावण्य आणि सुंदरी अशी आपण तिला उपमा दिलेली आहे. तिला म्हटलेलं आहे आपण महिला. तर ही महिला जरी परमेश्वराने आदामाला अगोदर उत्पन्न केलं, परंतु महिलाचाच यांचा वाटला, कारण महिला नसेल तर ह्याच्यात नसेल, आहे की नाही? तर म्हणून आपल्याला महिलाला म्हणजे प्राधान्य देण्यात आलं आहे. आणि महिला दिवस का साजरा करण्यात येतो? तर पूर्वी काय असायचं की तुम्हाला माहिती आहे, आमच्या वयामध्ये आमच्या आईवडील आम्हाला अजिबात बाहेर पडू द्यायचे नाही. डोक्याला पिन नको, तोंडाला पावडर नको. मी तर खूप म्हणजे कठीण परिस्थितीत, माझा भाऊ मिलिटरी मॅन होता, भयंकर कठीण परिस्थितीत राहिलेली आहे की आम्हाला नेल पॉलिश किंवा पावडर काहीच पाहिजे नव्हतं, अजिबात काहीच नको. सिंपल जायचं, 2 महिने घालायच्या आणि जायचं, पिन नको, काही नको. इतक्या कठीण याच्यात केलं. आणि आता आपल्याच नाती बितीले लटाबिटा पाहून असं वाटते की आता खूपच म्हणजे महिलांनी खूप मोठी म्हणजे झेप घातलेली आहे. तर असू द्या, आपल्याला चांगली आहे सुधारणा झाली, परंतु आपल्याला हे महिला दिन साजरा करण्यासाठी म्हणजे का करावा लागला? कारण पहिले महिला, पाश्चात्य महिला होत्या, ह्या कारखान्यांमध्ये काम करायच्या आणि कारखान्यांमध्ये काम करत असताना त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांना कामाची वेळ, त्यांना म्हणजे पुरुषांमध्ये सोबत काम करत असताना त्यांना जो आर्थिक वेतन जे आहे हे सोबत मिळत होतं. म्हणजे समानता नव्हती त्याच्यामध्ये, सुट्टीच्या याच्या समानता नव्हती. आणि हे सगळं सहन करत असताना म्हणजे भेदभाव असायचा. तर ह्या गोष्टी त्या सहन करायच्या. आणि पुन्हा प्रायव्हेट म्हटल्यानंतर तिथं अत्याचार येतो. आपल्याला प्रायव्हेटच्या नोकऱ्या करतात, त्यांना माहिती आहे काय हे असतात. आणि सरकारी याच्यात पण बऱ्याच ठिकाणी महिलांना बऱ्याच अत्याचाराला किंवा छळायला तोंड द्यावं असे त्या सहन करत होत्या. आणि सहन करता करता कुठंतरी काहीतरी वाचा फुटते, त्याप्रमाणे त्या महिलांमध्ये काय झालं, संघटित आल्या आणि त्यांनी एक चळवळ निर्माण केली. ती चळवळ निर्माण करत असताना सर्वांनी त्या ज्या कामगार महिला होत्या त्या एकत्रित आल्या आणि त्यांनी एक आंदोलन छेडलं. त्या आंदोलन छेडलं तर म्हणजे आपल्याला या महिला दिनाची निर्मिती
1908 साली अमेरिका येथील महिलांनी चळवळ केली, आंदोलन पुकारलं आणि त्या माध्यमातून हा महिला दिन आपल्याला साजरा करायचा, महिला दिन पाळण्यात आला. पण इतकंच नसून तर आपण पुढे पाहतो की आपल्याला जर्मनीची क्लारा म्हणून आहे, त्या मातेने त्यांनी पण म्हणजे ती अशी न्यायाधीश होती, प्रमुख नेतृत्व करणारी होती आणि तिने हे बघितलं की बाबा खरोखर महिला म्हणजे खरोखर आपल्याला महिलांनी जे मांडलेलं आहे की महिला दिन साजरा करायला पाहिजे, तर हा आपल्याला याला तिने अनुमोदन दिलं की बा म्हणजे हा महिला दिन खरोखर साजरा करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तिने त्याला दुजोरा दिला आणि इतर देशांनी पण त्याला दुजोरा दिला आणि तो दुजोरा दिल्यामुळं काय झालं की लोक बाकी जे ह्याचे देशाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा जागृत झाल्या. जसं आपला झेडकिंग जे आहे हिने 1910 मध्ये याला म्हणजे जशी संमती दिली किंवा दुजोरा दिला, त्यानंतर 1911 मध्ये जगामध्ये सर्व राष्ट्रांमध्ये आपल्याला महिला दिन हा साजरा करण्याचे म्हणजे आयोजित करण्यात आले आणि अनेक देशांमध्ये तो साजरा करण्यात येत होता. परंतु नंतर युनायटेड नेशन्स यांनी 1975 मध्ये मात्र सर्व जगाला हे दिलं की आता महिला दिन सर्वांनी साजरा करावा. तर म्हणून हा आजचा दिवस केवळ आपल्या भारतापुरता किंवा आपल्या मर्यादितपुरता किंवा आपल्या एलुमच्यापुरता नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये हा महिला दिन साजरा करण्यात येत आहे. कारण महिलांवर होणारे अत्याचार याला वाचा फुटली आणि ती वाचा फुटल्यामुळं हा दिन साजरा करण्यात आला. आता या दिनाच्या मागे उद्देश काय होता त्याचा की बा हा दिन का साजरा करण्यात येतो, कारण महिलांची जी हालचाल आहे धावपळ आणि त्यांचा सन्मान त्यांच्यासोबत त्यांना सन्मान पण पाहिजे आणि त्यांच्यात होणारा जी असमानता ही देखील आपल्याला काय करायची आहे की समाजाला हे योगदान असावं या दृष्टीने त्यांनी तो लढा दिलेला होता. आता महिला आपण याचा इतिहास बघितला आहे की महिलांवर त्यांनी कशासाठी ते आंदोलन केलं होतं. माझा आवाज कसा आहे परंतु आपल्याला आपण बघतो की महिलांना कामगाराच्या अडचणी होत्या, त्यामुळे त्यांनी काय केलं हे आंदोलन पुकारलं. तर आपल्याला कामाचे जे तास आहेत हे कमी करून देण्यात यावे असं त्यांचं म्हणणं होतं. तसेच त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय हा समोर जावं लागत असेल तो देखील त्यांनी दूर करण्यात यावा. त्याच्यानंतर बालक संगोपन जे आहे म्हणजे डिलिव्हरीच्या सुट्ट्या माझ्या कुटुंब आणि देशाच्या विकासासाठी त्यांची योग्यता ओळखल्या जाते म्हणजे महिला समजतात. आणि त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये समानता, कारण परमेश्वराच केलेली आहे ती समानता, पण जगाला हे माहीत नव्हतं त्यामुळे त्यांना त्रास होत होता आणि त्याच्यामुळे त्यांनी समानतेसाठी म्हणजे हक्क बजावलेले आहे. दुसरं आपण पाहू की शिक्षण, त्याच्यानंतर आरोग्य, रोजगार, सुरक्षितता यावर भर देण्यात आली म्हणजे त्यांच्यावर अन्याय होत होते आणि स्त्रीला बोलके करण्यासाठी तुम्ही पहा आता सर्वसामान्य स्त्री सुद्धा बोलायला लागली. आता स्टुडंट सासूचं ऐकून घेत नाही, घरात कोणी बोललं ते ऐकून घेत नाही, तर त्यांना सुद्धा काय मिळाले तर म्हणजे बोलण्याची संधी मिळालेली आहे. आणि समाजामध्ये काम करत असताना ज्या सेवेमध्ये त्या उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा वेळेस त्यांचं कौतुक सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्यांना त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांना हक्क देण्यासाठी सुद्धा आपण काय धावपळ करायला पाहिजे याबद्दल या ठिकाणी आपण पाहतो. आणि महिला दिन साजरा करत असताना तो केवळ आपल्यासाठीच नाही तर शाळा, कॉलेजेस, महिलांचे वसतिगृह, ते शासकीय निमशासकीय कार्यालय ज्या ज्या ठिकाणी महिला आहेत त्या सर्व ठिकाणी त्यांना कायदेविषयक माहिती, त्यांना व्याख्या, त्यांना मार्गदर्शन, कथा, नृत्य जे काही असेल याच्या माध्यमातून त्यांना जागृत या दिवशी करण्यात येते. आपण भारतामध्ये पाहतो की आपल्याला शिक्षण नव्हतं, परंतु सावित्रीबाई फुले ह्याच्या होत्या यांनी काय केलं, पहिली शाळा काढली आणि आपल्याला सगळ्यांना साक्षर केलं. त्यांनी साक्षर केल्यामुळे आपण काय झालो, सुशिक्षित झालो, नोकरी करायला लागलो, व्यवसाय करायला लागलो, नाही का. कुठं कुठं आपण माणसाच्या पेक्षा बाया काय झाल्या वर गेलेल्या आहेत. कशामुळे सावित्रीबाईच्या प्रेमामुळे. त्यांनी जर शिक्षण काढलं नसतं तर आपण कुठे असतो. आज त्यांच्या शिक्षणामुळे आपण पुढे गेलेलो आहोत आणि भारतामध्ये अनेक स्त्रियांच्या म्हणजे कशी त्यांनी भरारी मारलेली आहे. आपण पाहतो की मदर टेरेसा यांनी काय केलेलं आहे, गरिबांची यांची सेवा करून आपल्याला काय केलं त्यांनी म्हणजे त्यांचा किल्ला घालून दिला की आपण आजारांची सेवा कशी करायची. जसं आपण पी.टी. उषाचं बघतो, चावलाचं उदाहरण बघतो, त्याच्यानंतर आळंदीबाई जोशी या पहिल्या कोण आहे, डॉक्टर आहेत आणि पहिल्या त्या डॉक्टर आहेत आळंदीबाई जोशी. तर ह्यांनी सुद्धा म्हणजे मी काहीतरी करू शकते एक त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला किल्ला घालून दिलेला आहे. तसंच
इंदिरा गांधीला आपण विसरू शकत नाही की पहिल्या म्हणजे त्या लेडीज पंतप्रधान होत्या. त्याच्यानंतर जिजाबाईमुळे कोण आलेल्या शिवाजी महाराज. त्याच्यानंतर दुसरं झाशीची राणी आहे दुर्गावती बाई आहे. त्याच्यानंतर लता मंगेशकर भारताची प्रक्रिया झाली नाही का. आपल्याला तसेच अनेक याच्यापेक्षा आपण पाहतो की अनेक अशा स्त्रिया आहेत की त्यांनी आपापली पदं भूषवलेली आहेत आणि सध्या आपल्या राष्ट्रपती सुद्धा भूषवत आहेत. तर अशा प्रकारे आपल्या स्त्रिया एवढ्या शिक्षणामध्ये त्या पुढे आलेल्या आहेत. आणि दुसरं आपण पाहतो की यांचा आपण सन्मान करायला पाहिजे. याच्यासाठी इतकंच केवळ सावित्रीबाई फुलेच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सगळ्यात सिंहाचा वाटा आहे की त्यांनी महिलांसाठी खूप चळवळ केलेली आहे. त्यांनी महिलांना कायदेविषयक ज्ञान, कायदे त्यांचे हक्क, समान हक्क, त्यांच्या सुट्ट्या, त्यांना जे काही स्त्रियांचे हक्क आहेत, घरात त्यांना घटस्फोट, कायद्याने घटस्फोट पाहिजे नाही पाहिजे, हे सर्व याच्यासाठी आपल्याला त्यामध्ये मंत्रिपदावर होते 1951ला. त्यावेळेस त्यांनी त्यांचा एक कायदा मांडला आणि त्या कायद्यामुळं तो जेव्हा त्यांनी टाकलेला आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा मी महिलांना मिळवून देणारच. परंतु तेव्हाच्या लोकांनी त्यांना काय केला, विरोध केला की ऐकतं मोठं म्हणजे यांना विरोध करा. परंतु पंतप्रधान आपले जवाहरलाल पंडित यांनी काय केलं, त्याला दुजोरा दिला की नाही, हे आपले त्यांचे हक्क त्यांना मिळालेच पाहिजे. आणि त्यांनी हिंदू कोड बिल 1949 साली हा कायदा काढला आणि हा अहवाल त्यांनी संसदेमध्ये मांडला. आणि संसदमध्ये तो पास होत नव्हता. त्यांना बरंच त्याच्यासाठी लोकांनी आंदोलन केलं की नाही, हा कायदा पास नाही झाला पाहिजे. परंतु पंतप्रधान त्यांच्या पाठीला असल्यामुळं हा कायदा सँक्शन झाला आणि त्याप्रमाणे हा जो हिंदू कोड बिल कायदा आहे हा आला. आणि स्त्रियांना त्यांचे हक्क, त्यांचे कायदे, त्यांचे समानता, त्यांच्या नोकरीचे व्यवसाय, कामचे जे काही आहे, घटस्फोट आहे, त्या सर्वांसाठी जरूर त्यांनी स्त्रियांसाठी पुढाकार घेतला. आणि म्हणून आपण या ठिकाणी आज आपण म्हणजे कसं प्रगतीशील आहोत म्हणून आपण त्यांना सुद्धा विसरायला नाही पाहिजे. आपल्याला स्त्रीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर स्त्री अशी आहे की आपण तिला म्हणजे हे म्हटलेलं आहे की स्त्री तिच्यावर काय तिचा अन्याय दूर करण्यासाठी ती लढत असते. ती घरात असो बाहेर असो. काही स्त्रियांना सवय विषय ऐकून घेतात, चुप असतात. कधी आपण बसमध्ये जा काय जा आपल्या कोणा पार दिला तर आपल्याला आपण जर म्हटलं तर तिला काय करतात, तिलाच वाईट समजतात. आणि कोण समजतंय, स्त्रियाला समजतात, बाकी समजत नाही. पण जी मुकाट्यानं चोरून सहन करत राहते तिला ते सहनच करावं. म्हणून आता हे तसं राहिलेलं नाही. आपण सर्व्हिसमध्ये काम करतो, ज्या ठिकाणी आम्ही काम करत असतो त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, कायदे काढलेले आहे आणि दर महिन्याला त्याचा अहवाल सुद्धा द्यावा लागतो. मी जेव्हा सर्व्हिसला होते तेव्हा मी हा अहवाल पाठवायची की महिलांना महिनाभरात कोणी छेडछाडी केली का, कोणी अधिकाऱ्याने त्रास दिलेला आहे का, त्याच्यावर कोणता अन्याय झालेला आहे का, आणि त्याचा दर महिन्याला मला अहवाल द्यायचा लागत होता. आताही असेल तो. परंतु हे कशासाठी केलेलं आहे की महिलांमध्ये जागृती निर्माणाची. त्यांनी अन्याय मी पोळा टाकते कणिक मोडले, हा काय समान काय का? स्त्रीला स्त्रीचं काम घरात करायचं, आपण त्याला हे कामं नाही सांगायचे. आपल्याला समानकर जिथे आपण काम करतो, जिथे आपल्याला. आणि त्यांनी अमेरिकेच्या लोकांनी मतदानाचं सांगायला मतदानाचा हक्क सुद्धा बघितला. तेव्हा महिलांना मतदान करता येत नव्हतं. ते पण त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे सँक्शन केलं की नाही, महिलांना सुद्धा अधिकार द्या. आणि त्यांना अधिकार दिल्यामुळं ह्या आपल्याच्या जागा मोठ्या मोठ्या पदावर आहेत, त्यामुळे त्या तिथं बसू शकल्या. हेच कार्य त्यांनी केलेलं आहे. तर आपण पाहतो की महिला ही खरोखर म्हणजे अत्यंत महत्त्वाची अशी घरातली व्यक्ती आहे. आणि खरोखर अशा महिलांना आपण जर सन्मान नाही दिला, त्यांचे हक्क दिले नाही तर आपण काहीच अर्थ नाही आहे. कारण आपण पाहतो की हे विश्व तिच्यामुळं बनलेलं आहे, हे जग जे आहे तिच्यामुळं बनलेलं आहे. कारण ती नसते तर काय आपली जन्म नसते ना. परमेश्वरांनी जी योजना केली ती तिच्या भरोशावरच केलेली आहे. आणि म्हणून आपण तिचा सन्मान करायला पाहिजे. आणि खरोखर ती आपल्याला म्हणजे आपण जर त्याप्रमाणे तिला जर हे दिला तर तिचा अभिमान वाढेल, तिला शाश्वती वाटेल, तिला सुरक्षितता वाटेल समाजामध्ये. म्हणून आपण त्याला आपल्याला जी माहिती आहे इतर महिलांना सुद्धा आपण जागृत करून त्यांना सांगायला पाहिजे. आता आपण इथं पाहतो की बायबलमध्ये सुद्धा आपण जर आधार घेतला बायबलचा तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला सांगितलेलं आहे की सद्गुणी. नीतिसूत्र 21 मध्ये मी बायबलची वचन सांगणार नाही, फक्त मी माहिती सांगते कारण वेळ कमी आहे. तर आपल्याला नीतिसूत्रामध्ये काय सांगितलं, सद्गुणी स्त्रीचे कसे वर्णन केलेलं आहे. सद्गुणी स्त्री ही तिचे सुंदर वर्णन केलेलं आहे. कशी आहे ती, शहाणी आहे, मेहनती आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी आहे, गरिबाला मदत देते, देवाचा आदर करते. अशा स्त्रीची म्हणजे कुटुंब असेल तिच्यामुळे कुटुंब उभं राहते आणि समाज मजबूत बनतो, अशी तिची त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि सर्वात प्रथम आपण पाहू की
की मरियाचं उदाहरण. मरिया ही कोण होती? एक कुमारिका होती, पवित्र होती. परंतु ती पवित्र होती, ती देवाने तिची पारख केली आणि खरोखर तिच्या पोटी या जगाचा निर्माण करता पिता परमेश्वर म्हणजे येशू ख्रिस्त हा तिच्या पोटी जन्म, तिच्या कुशीत त्याने जन्म घेतला. का घेतला? ती पवित्र होती, त्याला मान्य होती आणि ती नम्र होती. तिला जी आज्ञा दिली होती तिने आज्ञा पालन केलं. तिला जेव्हा देवदूतांनी सांगितलं तर तिनं आदराने आणि आनंदाने ते वचन स्वीकारलं. ती आज्ञा तिने मानली आणि तिने आपल्या पोटी येशू ख्रिस्ताला जन्म दिला. त्याच्यामुळे तिला बहुमान मिळाला. आणि खरोखर तिच्या व्यक्तित्वामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की ती आज्ञाधारक होती, तिने म्हणजे नम्रत होती ती आणि पवित्र. ह्या गोष्टी आपल्याला आणि देवाचा आदर करणारी होती. एखादी भिली असती पण ती भिली नाही. तर यापासून तिच्यापासून आपल्याला हे शिकायला मिळतो. आणि दुसरी आपली ही आहे रूथ. रूथ जी स्त्री आहे, ह्या रूथ नावाच्या स्त्रीने आपला पती तरुणपणातच केलेला आहे. आणि अशा वेळेस स्त्री काय करते? आता काय काम आहे? आणि साक्षीचे लोक म्हणतात आता तुझं काय, तुझा नवरा गेला काय केलं, जा तुझ्या घरी म्हणतात की नाही. परंतु ही त्या देशाची परदेशी होती. त्या देशाची नसताना तिची सासू ज्या ठिकाणी गेली तिच्या सोबत ती गेली. सासूने तिला वाटलं तुझ्या घरी जा. परंतु तिचं त्या सासूवरचं प्रेम, तिला समजलं की हिचं मूल गेलेलं आहे, हिला कोणी नाही सहारा, मी हिला सोडून कशी जाऊ. तिला ती जबाबदारी समजली. परंतु तिने आपल्या आई वडिलांचा किंवा आपल्या तिकडच्या संस्कृतीचा विचार केला नाही. ती आई त्या सासूला ती आईसारखी धरून राहिली. म्हणजे त्या दोघांमधलं आपल्याला तिने प्रेम व्यक्त या ठिकाणी केलेली आणि तिचं निश्चय तिनं जे ठरवलं इष्टते पुढे ते तिने या ठिकाणी आपल्याला दर्शवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट तिला आशीर्वादच मिळाला, ते एक उदाहरण आपल्याला मिळालं. दुसरं आहे आपल्याला मरिया मगदलेना. मरिया मगदलेना ही कोण होती? बायबलमध्ये उल्लेख अशी स्त्री आहे की जिने ख्रिस्ताची ती अनुयायी होती आणि येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळी पहिली बातमी कोणाला मिळाली? मार्था. आणि हिने काय केलं? हिला पहिली सुवार्ता हिच्याकडून झालेली आहे. ज्यांना पहिले दर्शन झालं त्यामध्ये ही एक स्त्री आहे आणि हिने ही मोठी सुवार्ता स्वर्गानं सगळीकडे पसरवली. ती लावत गेली, तिने सांगितलं आणि हा बहुमान तिने या ठिकाणी आपल्याला मिळवलेला दिसतो. दुसरी आहे आपली दबोरा. आपण पाहतो की ख्रिस्त काळामध्ये ख्रिस्ती स्त्रियांचा नेहमी काय असायचा? आदर केलेला. आपण कुठंच ख्रिस्तानं कोण्या स्त्रीचा अवमान केलाय तो कुठेही शास्त्रीय दिसत नाही. तर त्या ठिकाणी स्त्रियांना फारसा मान नव्हता. परंतु ख्रिस्त जन्मावेळी जगात आल्यानंतर त्यांना म्हटलं त्यांच्या समस्या त्यांच्या गरजा तो जाणत होता. आणि ते जाणत असताना त्यामुळं बाया काय झाल्या? अजून हुशार झाल्या. त्यांना त्याच्याबद्दलचं माहिती मिळाली की जे आपण हे करतो आहे. दबोरा आपण पाहू याच्यानंतरची की दबोरा ही इस्रायल देशाची न्यायाधीश होती आणि भविष्य व्यक्ती होती. म्हणजे भविष्य व्यक्ती होती आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करणारी होती. कठीण काळात तिने आपलं नेतृत्व करून तिने आपलं म्हणजे प्राधान्य लोकांना दाखवलं. त्याच्या राहिलेली एस्तेर राणी. एस्तेर राणी जी आहे ही एस्तेर राणी कठीण प्रसंगामध्ये राणी झाली. इतक्या कठीण प्रसंगामध्ये ती राणी झाली आणि त्यावेळी तिचे जे लोक होते त्यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आला, त्यांच्या जीवावर भीती होती. परंतु त्या राजासमोर ती उभी राहिली आणि उभी राहून तिने त्या लोकांचे प्राण वाचवले. या ठिकाणी आपल्याला तिचं नेतृत्व, तिचं धैर्य आपल्याला शिकवते की आपण कसं असायला पाहिजे. आपल्याला जरी आपण जन्म घेतलेलं आहे पण आपल्या बायबलमधल्या ज्या महिला आहेत या महिलांकडून आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळालेलं आहे. आणि ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता तेव्हा प्रत्येक महिलांबद्दल आपण पाहतो की त्यांनी त्यांच्या गरजा समस्या त्यांच्या गरजा ज्या होत्या त्या त्यांनी पुरविल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले. आणि खरोखर आपल्याला पुरुषांपेक्षा महिला जास्त परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या मागे होत्या हे आपल्याला स्पष्ट होते. आणि आपण असं म्हटलेलं आहे की स्त्री ही जी आहे ही अंधारात उजेड आहे. ती संकट समय बळकट आहे. तिच्या बळकटावरच संपूर्ण जग संकट समय लढण्याचे जीवन सुद्धा ती आहे. अशी ही स्त्री आपण हिचा विचार करू की आजची जी नारी आहे, आजची नारी धाडसाने खंबीर असावी, वासनेच्या भावनेला ती नजरेने उरून पुरावी. आजची नारी धाडसाने खंबीर असावी, वासनेच्या भावनेला ती नजरेने पुरून उरावी. म्हणजे तिने भ्यायचं नाहीये. ममता, संस्कार, कलागुण या शृंगारांनी ती सजावी. तिचे शृंगार काय असायला पाहिजे? ममता, संस्कार आणि कलागुण या शृंगारांनी ती सजावी. संकट समय मात्र तिच्या भावांनीच
ज्यावेळेस तिच्यावर काही संकट येते अशा वेळेस तो सखा असो दुसरा असो अशा भावांनी तिची उतरावी, म्हणजे तिला त्या संकट समाई सावरावे अशी ही स्त्री आपल्याला बहुगुणित करायची आहे. आणि या आचार्याच्या महिलांच्या बाबतीत शासन पूर्णपणे काय झालेलं आहे, सतर्क झालेलं आहे. तुम्ही बघा आता आपल्याला कुठे काही दिसलं तर त्या ठिकाणी लगेच त्याच्यावर काय केलं जाते, निर्णय घेतला जाते आणि लगेच त्याच्यावर म्हणजे हे करून त्यांना शिक्षा पण केली जाते. त्या ताबडतोब पहिले शोध नव्हता लागत, परंतु आता स्त्रियांच्या बाबतीत कोणीही सहन करत नाही. तर हे आपल्याला म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये महिलांच्या म्हटलं की आपल्याला तिच्यामध्ये ओलावा जाणवतो. आपण जर तो ओलावा जाणत असला तरी तिच्या बाबतीत घरातल्या पुरुषांनी बाहेरच्या पुरुषांनी सदैव तिच्यासाठी कसं असायला पाहिजे, प्रयत्न म्हणजे तिच्यावर प्रेम करणारे, तिला मदत करणारे, तिला व्यवस्थित सांभाळणारे अशी स्त्री पुरुष असले तर महिलांवर अत्याचार होणार नाही. पण आपण आजच्या जगामध्ये पाहतो की जितके महिलांना सुरक्षितता दाखवलेली आहे, जितकं आपल्याला असं वाटतं की नाही हे नियम काढलेले आहेत ते नियम काढलेले आहेत, परंतु सध्याची परिस्थिती जरी आपण शासन या ठिकाणी म्हणजे सतर्क झालेलं आहे परंतु फक्त कागदावर. तुम्ही पहा आपल्याला पेपरमध्ये वाचतो, इकडे वाचतो, आपण 1 वर्षाच्या मुलीला सुद्धा आपण बाहेर टाकू शकत नाही, आपण बाहेर खेळू देऊ शकत नाही, इतकी आपल्याला भीती निर्माण झाली आहे. मग आपले न्याय किंवा आपले जे काही नियम कायदे जे काढलेले आहेत ते कुठे गेलेले आहेत, यासाठी आपण कसायला पाहिजे, भांडायला पाहिजे. आपल्याला याची म्हणजे हे पाहिजे, सतर्कता पाहिजे. महिलांमध्ये जर जागृतता असली तर असले अन्याय किंवा असले अत्याचार लेकरांवर होणार नाही. म्हणून आपण लहानपणातच आपल्या लेकरांना बॅक टच गुड टच याच्याबद्दल ज्ञान द्यायला पाहिजे, म्हणजे लेकरं सतर्क होतील आणि जे अशा होणारे अत्याचार आपण दूर करू शकू. आणि खरोखर आपण या ठिकाणी आज महिला दिनानिमित्त मला जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली, परंतु याबरोबरच परमेश्वराने जे वचनामध्ये आपल्याला बायबलमध्ये दिलेल्या स्त्रिया आहेत, या स्त्रिया सुद्धा आपल्याला धैर्य, नेतृत्व आणि आशीर्वाद आणि त्यांचं म्हणजे आनंद आपल्याला व्यक्त करतात. त्यामधून आपण आदर्श घ्यायला पाहिजे. एवढं माझं बोलून मी माझं सांगते. थँक्यू. आता आपले वक्ते जे आहेत जे आपल्यासाठी वचनाचा मांडणं घेऊन येणार आहे त्यांच्याबद्दल संबोधन देखील होतो आणि आपण त्यांना सगळेजण ओळखतो. त्यांची माहिती वेगळी करून द्यायची काही गरज नाही आहे. आपल्या चांगल्या परिचयाच्या गृहीत धरते आणि आजची सुरुवात आपण करूया. जास्त वेळ घेणार नाही कारण आपण सर्व सक्षम आहोत आणि वचनामध्ये तर अतिशय सक्षम आहोत. आपण प्रश्नाचे उत्तर द्यायला सक्षम आहे, म्हणजे सर्व आपल्याला माहिती आहे. आणि तरी परमेश्वर आपल्याशी आज कोणत्या वचनातून बोलणार आहे माझ्याशी एक महिला म्हणून. आता खरंच पाहिलं तर खरंच हा महिला संघ दिसतोय मला. एकच पुरुष दिसतं आणि एक बाळासाहेब दिसतं, हे की नाही. महिला संघच आहे असं वाटत आहे मला. आपले पुरुष गेले कुठे, जा बाबा तुमचा महिला संघायचा, तुम्हाला बक्षीस मिळतं आम्हाला काय मिळणार, त्या उद्देशाने पण आले नसतील किंवा महिला संघ आनंदाने साजरा करा असं म्हणत असतील म्हणून आले नसतील किंवा आणखी व्हॉटेवर. पण आजचा दिवस हा पवित्र दिवस आहे, आपल्या चर्चचा दिवस आहे. तो बाजूला सारू नका. पुरुष वर्गाने आलंच पाहिजे होतं. त्याचं महत्त्व त्यांना पण कळू दिलं पाहिजे होतं की आज काय आहे. महिला दिन हा तर जागतिक दिन आहेच, पण आजच्या दिवसाला एकच अरविंद दादा दिसतात इथे आणि दादा दिसतात ते अनेक तरुण लेकरू आणि बाळासाहेब तर असायलाच पाहिजे म्हणून बाळासाहेब दिसतात, हे ना. हरकत नाही, आपण महिलांबद्दल बोलूया. तो महिला काय असतात आपण प्रार्थना.
परमेश्वर पिता, मी तुझी उपकार स्तुती करते, धन्यवाद देते आजच्या सुंदरशा वचनाबद्दल, आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल आणि सुंदरशा ह्या चर्चबद्दल. परमेश्वरा, तुझी सहभागिता तू आम्हाला दिली. तू आमच्याशी काय बोलणार आहे आम्हाला माहीत नाही प्रभू परमेश्वरा, पण तू खरंच आशीर्वादाने बोलणार आहेस म्हणून मी तुझी स्तुती करते. धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. तुझ्या स्तुती आणि स्तुती माझ्या पोटाला तू स्पर्श कर, ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि त्यांना समजू दे मी काय बोलत आहे प्रभू, हे त्यांना कळू दे. आणि हे माझं वचन आहे, पण तुझं वचन माझ्या मुखात होतं आणि त्या आशीर्वाद येशूच्या नावाने मागते आणि तू स्वीकार कर. आता मी तुम्हाला काही वचनं काढायला सांगणार नाही किंवा काही नाही, आपण एक वेळी मिळेल ना त्याच्यावर विचार करत राहूया. सर्वात पहिले परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. हे थोडं थोडं सांगेल, सगळ्यांना माहिती. आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तो अंतराळामध्ये तळपडत होता, तळमळत नाही, फिरत होता. आणि तो फिरता फिरता त्याला वाटलं असं किती दिवस मी फिरू. मग त्याने सर्व आपल्याला जे दिसतं आहे, बसायला खुर्ची, जगामध्ये राहायला जे मानपान देतोय आपल्याला, महिला संघ दिलाय, आता मातृदिन येणार आहे, ईस्टर येणार आहे, सर्व काही दिलेलं आहे. ते करण्यासाठी परमेश्वराने मोठे विचार करून किती दिवस आधी होता आणि किती दिवस नंतर त्यांनी विचार केला हे आपल्याला कुणालाही गणित सुचणारच नाही, सुचणार पण नाही. पण परमेश्वराने एकच वचन दिलेलं आहे, मी सर्व काही निर्माण केलं, विसावा केला, त्याने आनंद केला. 6 दिवस त्यांनी म्हटलं, प्रत्येक वचनाच्या नंतर म्हटलेलं आहे, प्रत्येक उत्पत्तीच्या नंतर त्यांनी म्हटले की मला आनंद आहे, आनंद आहे आणि मी चांगलं केलेलं आहे. सर्व निर्माण केल्यानंतर त्यांनी तुमचा आणि माझा विचार केला. सर्व निर्माण केलं, पक्षी केली, तेही मातीचे केले. त्यांनी वचन सांगता आपण नाही सांगत. पक्षी, जनावर आणि हे सुद्धा त्यांनी मातीचे तयार केले आणि त्यांना जीवदान केले. आणि त्यांना इतकं कसं टाकावं म्हणून आदाम त्याला केलं ना. ही सर्व गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तोही त्यांनी मातीचा निर्माण केला. त्याला हात पाय सगळे, तोंड, नाक, सगळं नागपुड्या तयार केल्या आणि त्याच्यातून त्यांनी काय केलेलं, हे कोणत्या दिवशी केलेलं आहे? विसावा घेतल्यानंतर तो परत विचारात गेला, आता मी काय करू, हे तर निर्माण केलं, याची जोपासना कशी करू, त्यांना पालन पोषण कसं करू, हे माझं एकट्याचं काम नाहीये. एक तर शक्तिमान परमेश्वर असून तो जगामध्ये हे सगळं काही करायला तयार नव्हता, कारण त्याच्यासाठी हे फार वेगळं होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रतिरूपाचा म्हणून एक मनुष्य निर्माण केला आणि त्याचं नाव त्यांनी आदाम असं ठेवून त्याचं त्याला सक्षम असं केलेलं आहे आणि ज्याला जिवंत केलेलं आहे. आणि मग परत तो विचारात पडला आणि निराशही झाला. मी याला तयार तर केलेला आहे, मग याला सहकारी कोण करणार? वाघाला करू, त्या हत्तीला करू, तर त्या दूध सापाला करू, की पक्षीला करू? म्हणून त्या आदामाला काय केलं त्यांनी? हातात फिरवून सगळ्या बागेत आणले. बागेत आणल्यानंतर त्यांनी त्याला विचारलं, तुला सहकारी कोण हवं? त्याला वेळ दिली. त्याने पाहिलं, याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. आदामाला सोडून दिलं, तुला सहकारी कोण आहे बघ. इनडायरेक्टली त्याला सोडून दिलं. त्याची प्रचिती पाहत राहिला. परमेश्वर त्याच्या पाठीमागेच राहिला. जा फिर, तिला हे सगळं काही दिलेलं आहे. आदाम शांत उभा राहिला. त्याला काहीही समजलं नाही, त्याने काही प्रत्युत्तर केलं नाही. हे परमेश्वराने जाणलं. आदामाला कोणीच सक्षम दिसलं नाही, त्याच्यासाठी सहकारी दिसला नाही, त्याचा सोबती दिसला नाही आदामाला. हे परमेश्वराने पाहिलं.
अरे च्या, मी तर हे केलेलं आहे पण ह्याला हेही समजलं नाही. त्याची आवड पाहिली, त्याचं मन पाहिलं. ते आदामाला कोणीच आवडलं नाही हे त्यांनी परमेश्वराने पाहिलं. बारकाईने लक्ष दिलं आदामाकडे. आदामाला सुद्धा कळलं नाही का परमेश्वर माझा हा विचार करत आहे, मला आवडतं किंवा नाही आवडत, मी एकटा आहे किंवा नाही, आता मला कोण आहे कोण काही सहकारी मला द्या, असं त्यांनी मागणी सुद्धा परमेश्वराजवळ केलेली आहे. तुला हे सगळं तुला काळजी करावं लागेल, त्यांना नाव दे, गाव दे, तुला आवडेल ते मला सांग. पण त्यांनी काहीच प्रत्युत्तर केलं नाही. हे परमेश्वराने पाहिलं की तो शांत आहे, म्हणून त्याने विचार केला की अरे मी एवढं सुंदर लेकरू तयार केलं, एवढा हा पुरुष तयार केला, त्याला जोपासण्यासाठी सगळं ही मशागत करण्यासाठी एदेन बाग दिली, सर्व काही केलं, पण हा एकटा बिचारा कसा राहिला. तेव्हा एका महिलेची त्यांनी विचार केला, महिलेचा विचार केला. त्यांनी पक्षाचा विचार केला नाही, त्यांनी कुठल्या जनावराचा विचार केला नाही, तर त्यांनी एक डोक्यात आणलं की याला साधेल अशी मी एक निर्माण केली. त्यांनी कुठलीच वेळ घातली नाही, कुठला दिवस घातला नाही, कुठलं काहीच केलं नाही. लगेच त्याने आपली विचारसरणी पुढे ठेवली आणि तो मार्ग त्यांनी मोकळा केला. आदामा तू झोपून घे, त्याला गाढ निद्रा लागू दिली. तो कदाचित रोज एवढा गाढ झोपेत पण नसेल, पण पवित्र शास्त्र काय सांगतं, त्याला गाढ निद्रा येऊ दिली, त्याला गाढ निद्रेत ठेवलं, सडेशन देऊन टाकलं त्याला आणि त्याची फासळी काढली, त्याचं ऑपरेशन केलं, त्याचं सगळं काही केलं, त्याला अनस्थेसिया दिला, व्हॉट एव्हर काय केलं असेल. आणि त्याची फासळी काढल्यानंतर त्याला इजा होऊ नये म्हणून तो उठेपर्यंत ते मांसाने भरून पडतात. केवढी काळजी करते आपली. कोणासाठी? एका महिलेसाठी. एका महिलेसाठी, जगातली पहिली महिला, तिच्यासाठी किती कष्ट करावे लागले परमेश्वराला. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक स्त्री, एक महिला तयार करण्यासाठी परमेश्वराला किती कष्ट करावे लागले, किती विचार करावे लागले, किती कष्ट, किती जोपासना करावी लागली, किती लोकांना आदामाच्या पुढे गिडगिडावं लागलं. हे पक्षी निर्माण केले, हे जनावरांच्या पुढे दिले, तूच नाव दे, तुझीच पसंती सांग, ही माझी सहकारी, हे तुला सहकारी होतील का? पण आदामाची पसंती परमेश्वराला मान्य झाली आणि त्याला वाटलं काय याला कुठलीही पसंती. पण जेव्हा फासळी काढली रे काढली, ते काही बाळ नाही निर्माण केलं ना, एक छोटस बाळ निर्माण नाही केलं. 9 महिने पोटात ठेवला, पुण्य झालं, तिला संडे स्कूल मध्ये टाकलं, तिला याच्यात टाकलं, महिला टाकलं, ती डायरेक्ट एक आदामासारखी एक महिला तयार केली ना, झटकन तिला तयार केली आणि आदामाच्या समोर उभी ठेवली, हातात पकडलं महिलेला आणि आदामाच्या पुढे ठेवलेला शास्त्र. झटकन तिला तिच्या आदामाच्या समोर नेऊन ठेवलेली आहे आणि त्याला म्हणते, मग नंतर आदाम म्हणतो ही घे, आदामाला म्हणतो मी घे. आदाम झोपेतून उठल्याबरोबर चकमकीत झाला, मी तर आता रात्रीचं सगळं फिरून आलो, काल दिवसभर फिरून आलो, पक्षी दिसले, जनावर दिसले, सगळं काही दिसलं, पण मला ही स्त्री काही कुठं दिसली, एका रात्रीतून कशी काय पैदा झाली, तिची निर्मिती कशी काय झाली. त्यांनी काही विचार केला नाही, त्याच्या विचारात परमेश्वराने विचार घातला आणि त्यांनी काय उत्तर दिलं. खूप हुशार आहात आपण, पण तुम्ही घमंडमध्ये गेल्यात, त्याचं उत्तर नाही येणार. ही माझ्या मांसातली मान, हाडातली हाड, अशी तू मला निर्माण केलेली नारी आहे, नरापासून आहे ती नारी आहे. किती आनंद त्यांना. 7 दिवस गेले, 15 दिवस गेले, किती दिवस मशागत केली असेल, किती दिवस केली,
पण एका झटक्यात त्याने उत्तर दिलं की माझ्या हाडातली हाड आणि वासना. किती आनंदाने त्या महिलेचा स्वीकार केला. एक महिलेला स्थान किती आहे. जगाच्या पाठीवर नाही तर स्वतःच्या राज्यातही आज आपल्याला आहे. देवाने निर्माण केलेली स्त्री आहे. पुरुषाने निर्माण केलेली ती स्त्री नव्हती पहिली. ती देवबापाने निर्माण केलेली आहे. देवबापाने आदमाला निर्माण केलेला आहे आणि त्याच्यानंतर संतती उत्पन्न झालेली आहे. ती महान अशी हवाबाई आणि त्या हवेचं नाव सुद्धा आदाबाई. तिला मी तिला आणि मग काय झालेलं आहे. तत्क्षणी परमेश्वर फिरतच होता आदामाच्या पाठीमागे, हवेच्या पाठीमागे फिरतच होता. त्याच क्षणी एक साप आला आणि हवेला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, सर्व झाडाचं फळ खातो मनसोक्त खा, रमणीय मन होईपर्यंत तू खा. ही आज्ञा कोणाला दिली होती? हवाला दिली होती. पण आदामाला दिलेली स्त्री ही आज्ञा आदामाने हवेला सांगितली. हे बघ बाई, परमेश्वराने मला तर सांगितलेलं आहे की हे पण खाऊ नको, आता तू पण खाऊ नको. परमेश्वराने आज्ञा नाही दिली तिला. आदामाने तिला सांगितलं असेल की वेळ आदामाने हवेला दिली आणि त्या हवेला सांगितलं का परमेश्वराने मला सांगितलेलं आहे की ह्या झाडाचं फळ खाऊ नको, तू पण खाऊ नको आणि मला पण खाऊ नको. अन्यथा कुठेही नमूद नाहीये का तिला आज्ञा कोणी दिली. आदामाने सांगितलं हे पण नमूद नाहीये. मग तिला आली कुठून? आत्म्याने आली आपण असं म्हणतो. पण समज असा आपण करूया की आदामाने हवेला समजून सांगितलं असेल, त्या बाबतीतला नियम काय आहे हे तिला सांगितलं आणि ज्यावेळी तिला सांगितल्याबरोबर तो धूर्त मनुष्य ते परमेश्वरानेच निर्माण केला. पण परमेश्वराला वाटलं होतं का हा धूर्त राहील म्हणून, हा इतका माझ्यावर अन्याय करेल म्हणून, माझ्या लेकराला अन्याय करेल म्हणून. आपल्या लेकराला सांभाळणं परमेश्वराचं लेकरू आपण आहोत. आपण स्वतःला सांभाळणं हे सोपं नाहीये. धूर्त लोक आपल्यावर अन्याय करीत आहेत, आपल्यावर हल्ला करीत आहेत, हे सांभाळण्याचं काम आज आपलं. सैतानाने त्याच्यावर हल्ला केला हे पण नाही लिहिलं. अरे सर्पा तू हे काय केलं? ते सापानेच केलेलं आहे. कारण पवित्र शास्त्र काय म्हणतं की धूर्त साप आहे तो सदा चतुर असा आहे. जेव्हा पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचा बप्तिस्मा झाला त्यावेळी कबूतर आला तेव्हा काय वचन आहे बरं? कबूतर आला आणि त्याला आशीर्वाद दिला असेल आत्म्याने त्याच्यावर येऊन आला असं सांगितलंय का? सापाच्या याच्या सैतान आला आणि हे केलं. सर्पच बोलला. बघा सर्पाला वाचा कुठला सैतान हल्ला कशाही मार्गाने करत असतो आणि त्याने काय सांगितलेलं आहे? हवा ते कर ते कर ते कर. परमेश्वराने दिलेलं जे आहे ते फळ तुला आत्ताच होईल. त्यांनी हे पण नाही सांगितलं आपल्या पतीला दे म्हणून. आता विचार करा, फळ कुठे येतं? खाली येतं का? फळातच फक्त खाली दिसतंय. पण हे वृक्षाच्या वरती होतं तर तिचा हात उरला कसा? हा विचार केला कधी कोणी? ते फळ काढून तिला दिलं कोणी? बरोबर, कोणीच विचार करत नाही. पण जेवढी परमेश्वरामध्ये शक्ती आहे तेवढ्या जास्त प्रमाणाची शक्ती सैतानाने घेतो, पण तो हारतो. त्याची शक्ती शेवटपर्यंत टिकून राहत नाही. विचार करा, आपल्याला किती सांभाळायचं आहे.
कसं फळ तोडलं असेल, हा फक्त थोडासा बारकाईने बघितलं कसं फळ तोडलं असेल, कसं त्याला की असं पवित्र शास्त्रात सांगत आहे का ते सुंदर दिसलं तिला. दुर्बीण लावली होती का? नाही ना. तर ते फळ काढून तिला दिसलं का? हो, खरंच आहे, ते खरंच सुंदर दिसत आहे. यांनी जसं मला या सर्वांनी सांगितलं तशाच पद्धतीचं मला दिसत आहे. आणि मग ते तिनं हाव आले आणि ते काढलं आणि घाललं आणि ती जमा केलं आणि आपल्या नवऱ्याला पण दिलं. नवरा तिच्या पाशीत नव्हता. आपण हे सांगितलं असेल, जा तुझ्या नवऱ्याला पण शोध आणि कुठेतरी असेल त्याला शोधून दे. त्याला पण दिलं. त्याला काय माहिती यांनी कुठल्या झाडाचं फळ आणि त्या स्त्रीला त्याला काही माहिती नव्हतं आदामाला की हे फळ तिने माझ्यासाठी कुठून काढून आणलं. कारण त्याच्यासाठी भरपूर फळांचे झाडं लावलेले होते आणि ते फळ त्याला खायला ठेवलेले होते. आदामाला असं वाटलं असेल की माझ्या पत्नीने हे फळ कुठल्या तरी झाडाचं आणून मला दिलं. स्त्री कशी बुजवल्या जाते. महिला आपण दिवस खूप साजरा करतो, खूप आनंदात करतो, पण महिला ही कशी सक्षम जी एक सेकंदाभरात सक्षम होऊ शकते. अवलाची संज्ञा होते, संज्ञाची लगेच आपला होते. सांभाळणं पुरुषाला काहीच होत नाही. शास्त्रात खूप उदाहरणं अशी आहेत का पुरुषाला काही महिलांच्यावरच सगळं आहे. आणि तीच गोष्ट आज हवेने केलेली आहे. हवेला कोणी सांगितलं नाही. जेव्हा शिवकाचा वादळ आलं त्यावेळी परमेश्वराला सुद्धा सुचलं नाही यांना काय बोलू नये. तू लग्न आहे, तू खाल्लं का? तो म्हणतो त्याच्यावर, तो म्हणतो त्याच्यावर. सापाला मात्र तिसऱ्यांदा तो बोलला, तू असं करशील तर तसं होईल, तू आता माती खाशील. महिलाला म्हटलं तर तू असं का केलं? आदामाला म्हटलं का तू फळ का खाल्लं? तू खाल्लं का ते? तुला लग्न कसं दिसलं? महिला एक कारण. जेवढे आपण दिवस साजरा करतो तीच कारणीभूत महिला. आपण महिलांनी जेव्हा कार्यक्रम कुठलाही सादर करतो, कोणताही कार्यक्रम आपण सक्षम करण्याचा प्रयत्न करतो, पण ते टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे. महिलांनी तो दिवस साजरा फक्त त्या दिवसापुरता तो शेवटपर्यंत करायचा आहे. आज्ञा दिली, आदामाला पाप केलं हवेने आणि त्याला पाप करायला लावलं. तिसऱ्याच माणसाने एक रिपोर्ट होऊन परमेश्वराचं झाड, परमेश्वराचं सक्षम असलेलं झाड, या झाडाचा मान अपमान केला. एकदम महिला बिचारी, तिचा काही दोष नव्हता, काहीही दोष नव्हता, तिला माहीत पण नव्हतं. पण महिलाला कॅचअप करण्यासाठी केवढ्या लवकर महिलाच ही त्याच्यामध्ये पापात बळी पडल्या जाते. त्या सैतानाने किंवा सर्पाने बघितलेला आहे. परमेश्वराने दोघांनाही त्या एदेन बागेच्या बाहेर काढलं. जनावराला मारलं, त्या आदामाने मारलं. कपडे ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी जनावरांना मारलं आणि त्या माणसांना, त्या दोघांना बाहेर काढलं आणि जग निर्माण झालं. म्हणून आपण त्यांना सक्षम एकदम एक मोठा जोश ठेवले परमेश्वरा की मी काहीतरी बनलं पाहिजे. मी हवेसारखं नाही तर एक उद्याबाईसारखे मंडळीमध्ये एक सक्षम अशी, एक विश्वासू, एक प्रामाणिकपणे, एक कामातूरपणाने, एक मंडळीसाठी प्रार्थना करणारी अशी असावी, असं तुम्हाला कळलं. पहिला दिवस तुम्ही आणि मी आनंदाने साजरा करत आहोत. म्हणून देवाच्या नावाला सत्यशा देवा देखील त्याच्या नावाचे आभार मानतो. त्यानंतर पाळक साहेब आणि पंचमंडळाचे मी विशेष करून आभार मानते की त्यांनी आज ही संधी महिला संघाला दिली, की आजचं पूर्ण जे चर्चचं लिडिंग आहे ही संधी त्यांनी आमच्या महिला संघाला दिली. त्याबद्दल आमच्या संपूर्ण एलोहिम महिला संघातर्फे मी पाळक साहेबांचे आणि पंचमंडळाचे आभार मानते. तसंच आपल्याकडे आता सुंदररित्या वचनाचा मांडणं आपल्यापर्यंत आलेला आहे आणि
विजय अत्तूच्या इतक्या लांबून त्यांनी प्रवास करून ते आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्या अतिशय बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आजचा हा दिवस आणि त्यांची ही वेळ आपल्याला दिली आणि उत्तमरित्या वचनातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सुंदररित्या प्रोत्साहन देखील त्यांनी केलं की एक स्त्री ही आपल्या कुटुंबाचं आपल्या मंडळीचं ही एक गौरव अशी असते आणि उन्नती करण्यामध्ये ती सक्षम अशी असली पाहिजे. फक्त कुटुंबाचीच नाही, परिवाराची नाही, लेकरांची नाही, तर एक स्त्री ही आपल्या प्रार्थनेने, आपल्या श्रमाने, आपल्या उत्साहाने ती आपल्या मंडळीला देखील तेवढंच उचलू शकते जेवढं ती आपल्या परिवारासाठी झटत असते. तर देवाने तुम्हाला आणि मला ही सेवा दिलेली आहे प्रत्येक स्त्रीला की प्रत्येक स्त्रीने लुधिया प्रमाणे आपल्या घे लवकर घे आत्मा घे असं करतात घे खुर्ची घे बस करूया आठी बसा थोडे वेळ बसा त्या जॉन आंटीला बस घ्या खुर्ची बसा इथं या ठीक आहे बसा खुर्चीवर आता सगळे चेअर येत आहे इकडे बसा आणखी कोण आहे वयस्कर कसं